बऱ्याच दिवसापासून ना मला घरामध्ये ठेवण्यासाठी इंडोर प्लांट घ्यायचे होते, पण ते ना मला कुठंच भेटत नव्हते. आता म्हटलं भेटतील ते पण पुण्यालाच भेटतील आणि नेमकंच ना मी दीदीकडे 5-6 दिवसांसाठी गेले होते. तर इकडे ना मला माझे मिस्टर पण घ्यायला आले होते आणि तेव्हाच ना दीदीकडून निघालोच होतो आणि येता येताच ना इथे भरपूर साऱ्या नर्सऱ्या होत्या. तर तिथेच ना आम्ही ते प्लांट पाहण्यासाठी आलो होतो. आता इथे पाहत तर होतो, पण पाहिजे तसे काही प्लांट आम्हाला भेटतच नव्हते. कारण की मला ना एकदम छोटे-छोटे प्लांट पाहिजे होते, जे की मी घरामध्ये ठेवू शकते. पण इथे काही मला प्लांट भेटलेच नाही आणि आवडले पण नाही. तर गाईज आम्ही इकडे आलो तर इंडोर प्लांट घेण्यासाठी, पण इथं आम्हाला भेटतच नाहीये चांगले चांगले, लय मोठे मोठे. मोठे मोठे बारीक बारीक पाहिजे होते, लय मोठे. जायचं दुसरीकडे. बघ ना, चल ना पुढं. पुढं दिसतंय ना अजून एक याच्यावर. कमळ पण आहे त्याचं. बारीक बारीक पाहिजे घरात ठेवायला. कशातले सगळेच मोठाले तर. ओके, तर कसं आहे ही? आम्हाला झाडच भेटा नाहीत चांगले. दुसरीकडे जाऊ. इकडे कमळ आहे, तुम्हाला कमळ दाखवते. बारीक बारीक कमळाचं झाड आहे इथं. जाऊ दे, दुसरीकडे जातो आता आम्ही. इथे काही भेटलेच नाही. पहिल्या नर्सरीमध्ये गेलो होतो, पण तिथे काही ते प्लांट भेटलेच नाही, म्हणून परत ना दुसऱ्या नर्सरीमध्ये गेलो. मग तिथे पाहिजे तसे अगदी प्लांट भेटले आणि पण ते पण ना खूपच महाग होते. एकच इंडोर प्लांट होतं 130-170 रुपयाला. तर मी ना फक्त तिथून 3च प्लांट घेतले होते आणि तसं पण ना आम्ही गाडीवरतीच येणार होतो ना, त्यामुळे गाडीवरती काय घेऊन येताच येत नव्हते ते सगळेच झाडं. तर त्यामुळेच ना मी छोटे 2 प्लांट घेतले आणि एक मोठं घेतलं होतं. तर असे ना 3 प्लांट घेतले आणि त्यानंतर आलो होतो घरी. तर घरी आले की लगेच इकडे मी लागले होते तेच प्लांट लावून घ्यायला. तर येतानाच ना मला दीदीने तिच्याकडे असलेले प्लांट होते ना, तिच्याकडे मनी प्लांट होते दीदीकडे. आता त्याचबरोबर स्नेक प्लांट पण होतं. तर त्याचेच ना तिने मला असे तुकडे करून दिले होते. तर ते घरी आल्याबरोबर लगेच ना मी ते प्लांट लावायला घेतले. आणि ज्या मी ना तुम्ही तर पाहिल्याच असेल की डीमार्टमधून ना मी अशा काही बरण्या घेतल्या होत्या आणि त्या बरण्यांना मी यासाठीच घेतल्या होत्या, काचेच्या बरण्या. त्याचबरोबर अजून 2-3 प्रकारच्या घेतल्या होत्या. तर त्याच्याचमध्ये ना मी हे मनी प्लांट लावून घेत होते. आता एकच मनी प्लांट नव्हता लावला मी, तर एक जो मनी प्लांटचा वेल होता ना, त्याचे मी असे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केले होते आणि तेच ना या काचेच्या बरणीमध्ये लावून घेतले होते. तसं तर ना घरी पण माझ्याकडे 2 मनी प्लांट होते आणि ते ना खूप छान ग्रो झाले होते. तर जो दीदीने मला मनी प्लांट दिला होता ना, तो मी या काचेच्या बरणीमध्ये लावून घेतला. आणि येताना ना मी आणखी एक मनी प्लांट आणला होता. म्हणजे जिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो ना, तिथेच त्या हॉटेलमध्ये ना एक मनी प्लांट होता. पण तो ना जरा वेगळाच होता, तुम्हाला तो पण दाखवते मी. आता माझ्याकडे ना मनी प्लांट 3 प्रकारचे झाले होते, तर तेच प्लांट ना मी लावून घेतले. आणि त्यानंतर ना दीदीने मला येताना जे स्नेक प्लांटचं एक पान दिलं होतं ना, ते पण मला लावून घ्यायचं होतं आणि तेच ना इथे मी कट करून घेत होते. तर पाहू शकता तिने मला एकच पान दिलं होतं ते स्नेक प्लांटचं आणि त्याचे ना इथे मी 2 तुकडे करून घेतले. त्यानंतर ना त्याच्या खालच्या साईड अशा व्ही शेपमध्ये ना ते कट करायचं होतं आणि जो आपण व्ही शेप करतो ना कट, तर तो शेप ना पाण्यामध्ये खाली सोडून द्यायचा, म्हणजे की त्या शेपला ना मस्त अशा मुळ्या पण फुटतात. तर पाहू शकता अशा प्रकारे ना मी ह्या कट केलेला आहे. त्यानंतर ना जो दुसरा तुकडा होता ना, तो पण इथे मी कट करायला घेतला. तसं तर ना माझ्याकडे स्नेक प्लांटच नव्हतं, पण आता मी ना भरपूर सारे प्लांट पण आता ऑर्डर करायचे आहेत. जे माझ्याकडे प्लांट नाही आहेत ना, ते मी आता मिशोवरून ऑर्डर करणार आहे. जेव्हा मी ना पहिला मनी प्लांट घरी आणला होता ना, तो ना 3-4 महिन्यामध्ये खूप छान ग्रो झाला होता. आणि ते काय झालं, आता जे आम्ही घरी मांजर आणली होती ना, नेमकंच त्या आमच्या मांजरीच्या पिल्लाने ना
तो मनी प्लांटच कट करून टाकला. त्यामुळे ना परत मला तो मनी प्लांट लावावा लागला. तर इकडे ना मी एक प्लॅस्टिकची अशी बॉटल घेतली होती आणि त्यामध्ये ना जो स्नेक प्लांटचे पानं मी कट करून घेतले होते ना, तर ते मी इथे लावून घेतले. आता इथे माझ्याकडून ना काहीतरी चुकीचं झालं आहे, तुम्हाला पण समजलंच असेल. तर मी तुम्हाला आधी बोलले होते, जो व्ही शेप कट केलेला असतो ना, तो पाण्यामध्ये खाली सोडायचा असतो. तर इथे ना मी माझ्या मिस्टरांसोबत बोलताच ना तो व्ही शेप माझ्याकडून वरच्या साईडला मी ठेवला होता. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो व्ही शेप आहे ना, तो पाण्यात सोडायचा होता. आता या ना स्नेक प्लांटसाठी ना मी एवढी मोठी बॉटल कशासाठी घेतली आहे ना, ते पण तुम्हाला सांगते. जर मी छोटी बॉटल घेतली असती आणि जर हे पान मी जर पाण्यामध्ये ठेवलं असतं, तर ते ना खाली तळाला लागलं असतं. त्याच्यामुळे ना त्याला मुळे फुटायला पण ना जागाच नसते आणि त्या प्लांटची मग वाढ पण होत नाही. आता या प्रकारची अशी जर बॉटल घेतली ना, तर कसं त्याचे मुळे पण ना अगदी लांब पण होतात आणि त्या प्लांटची ना वाढ पण खूप सुंदर होती. तर इकडे माझा हा प्लांट लावून झाला होता आणि तेच ना मी माझ्या मिस्टरांना दाखवत होते. आणि तुम्ही पण बघू शकता अशा प्रकारचा मी हा स्नेक प्लांट लावला होता. आता पाहू याला मुळे किती दिवसामध्ये फुटता येते, ते पण मी ना तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. फक्त ना याचे मुळे फुटतात याला, पण त्याची केअर पण ना तेवढीच करावी लागते. म्हणजे की याचं ना पाणी आठवड्यातून 2 वेळा तरी चेंज करावं लागतं आणि आपण ज्या भांड्यामध्ये हे प्लांट लावलेले आहेत ना, ते भांडं पण अगदी स्वच्छ करून ठेवावं लागतं. म्हणजे की या प्लांटमध्ये ना त्याला थोडं पण असं शेवाळ व्हायला नको आणि त्या प्लांटच्या मुळांना पण ना शेवळ झालेलं नको. तर जर ते झालं ना, तर त्या प्लांटची काही वाढ होतच नाही मग. तर माझ्या हातामध्ये जो हा मनी प्लांटचं छोटंसं रोप आहे ना, ते मला दीदीने तिच्याकडे असलेलंच ते कट करून दिलं होतं आणि ते पण ना मला लावून घ्यायचं होतं. तर इथे ना माझा एकच मनी प्लांट लावायचा राहिला होता, तोच ना इथे मी लावून घेत होते. आणि काचेच्या बरणीमध्ये ना खूपच सुंदर हे सगळे प्लांट दिसत होते. अगदी खूप छान लुक येत होता त्याला. मी घरामध्ये ना अजून कोणकोणत्या प्रकारचे इंडोर प्लांट लावू शकते ना, हे मला तुम्ही नक्कीच सांगा. आता मला जेवढे माहिती आहेत ना, तेवढंच मी आत्ता माझ्याकडे सध्या आहेत. जे नाही आहेत ना, ते पण मी नक्कीच घेईल. पण मला अजून काही माहीतच नाही मी इंडोर प्लांट कोणकोणते लावू शकते म्हणून. तर इकडे ना हा एक कोंब आहे, तो पण ना स्नेक प्लांटचाच आहे आणि तो पण ना मला लावून घ्यायचा होता. तर दीदीकडे ना स्नेक प्लांट आहे आणि तिच्या प्लांटला ना हा छोटासा कोंब फुटला होता ना, तोच तिने मला दिला होता. तर ती बोलली होती तो पाण्यामध्ये लाव, त्याला मस्त अशा मुळे पण फुटतील. तर तोच ना मला लावून घ्यायचा होता आणि ज्यामध्ये मी स्नेक प्लांटची ती पानं लावली होती ना, त्यामध्येच मी हा कोंब ठेवून दिला होता. तर या बॉटलमध्ये लावलेले स्नेक प्लांटचे 2 पानं आणि त्याचबरोबर हा कोंब, जेव्हा याला मुळे फुटतील ना, तेव्हा हे सगळंच ना मी मातीमध्ये लावणार आहे. कारण की याला फक्त मुळे फुटेपर्यंतच ना मी पाण्यात ठेवणार आहे आणि त्यानंतर लगेच मातीत लावून घेणार आहे. तुमच्याकडे पण ना कोणकोणत्या प्रकारचे प्लांट आहेत हे पण मला सांगा. आता राहिला होता हा शेवटचा मनी प्लांट, जो की मला दीदीने दिला होता. आता आम्ही जे डीमार्टमधून ज्या बरण्या आणल्या होत्या ना, त्यातली ही एकदम छोटी बरणी होती. तर त्याचाच आज मी उपयोग करणार होते. म्हणजे की त्यामध्ये ना मी जी दीदीने मला प्लांट दिला होता ना, तोच मी या बरणीमध्ये ठेवून देणार होते. कारण की तो मनी प्लांट पण खूप छोटा होता आणि ती बरणी पण खूप छोटी होती. त्याच्यामुळे खूप छान लुक येणार होता. तर यामध्ये ना मी हा मनी प्लांट ठेवून दिला. तर पाहू शकता खूप सुंदर हे दिसत होतं. त्याचबरोबर ना माझ्याकडे अजून प्लांट आहेत, म्हणजेच की बांबू प्लांट आणि त्याचबरोबर जडी प्लांट. तर ते दोन्ही पण प्लांट ना मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. असं म्हणतात की घरामध्ये मनी प्लांट, त्याचबरोबर बांबू प्लांट, जडी प्लांट, स्नेक प्लांट असे बरेच काही हे प्लांट घरामध्ये असायला पाहिजे आणि तेच ना सगळे प्लांट माझ्याकडे होते. तर इथे मी 3 बरण्यांमध्ये ना 3 मनी प्लांट लावून घेतले होते. एका बॉटलमध्ये स्नेक प्लांट लावून घेतला होता. पुण्यावरून येताना ना आम्ही जे नर्सरीमधून प्लांट आणले होते ना, तेच मी तुम्हाला दाखवते. त्याचे काही मला नावं माहीत नाही आहेत, फक्त ते आम्हाला आवडले म्हणून ते मी घेतले आणि ते शोसाठी ना खूप सुंदर दिसत होते. असं वाटलं होतं पुण्याला नर्सरीमध्ये घेतले तर ना स्वस्त पडतील, पण असं काहीच नाही. त्यापेक्षा ना मिशोवरून मागवले ना, ते तर खूपच स्वस्त पडतात आणि त्याची क्वालिटी पण ना खूप सुंदर येते. कारण की मी ना आतापर्यंत 2-3 प्लांट ऑनलाईन ऑर्डर केले आहेत ना, तर मला माहीत आहे की त्याची क्वालिटी पण ना खूप सुंदर येते. तर पाहू शकता हे आहे फर्स्ट प्लांट, ते आम्ही शोसाठीच आणलं होतं, जे की खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर होतं हे सेकंड प्लांट, ते ना खूपच सुंदर होतं आणि दिसायला ना खूप क्यूट दिसत होतं. तर त्या प्लांटसोबत ना मला कुंडी पण आलीच होती. असे छोटे छोटे प्लांट मला घरात लावायला ना खूपच आवडतं. आणि त्यानंतर होतं हे 3rd नंबरचं प्लांट. आता या तिन्ही पण प्लांटचं मला काही नाव माहीतच नाही आहेत, पण ते फक्त जस्ट आवडले म्हणून ते मी घेतले होते. तर तुम्हाला कसे वाटले हे मला नक्कीच सांगा. तर इकडे माझे सगळे प्लांट लावून झालेच होते आणि आता दुसरं काम होतं ते म्हणजे हे लावलेले प्लांट घरामध्ये ठेवून द्यायचे. तर इकडे माझे सगळे प्लांट लावून झालेच होते आणि आता दुसरं काम होतं ते म्हणजे हे लावलेले प्लांट ठेवून द्यायचे.
आता विषय असा होता, घरामध्ये जी मांजर आहे ना तिचीच खूप भीती वाटत होती, कारण की तिने ना मागच्याच वेळेस ना एक मनी प्लांट चावून ना तो पार तोडूनच टाकला होता. त्यामुळे ना आता जरा भीतीच वाटते. भीती या गोष्टीची वाटत आहे कारण की तुम्ही तर पाहिलंच असेल की मी ना बरेच सारे प्लांट ना काचेच्या भांड्यामध्ये लावलेले आहेत. आणि ती मांजर ना कधी पण ते भांडं पाडू शकते, कारण की ती ना असं काही दिसलं ना तर त्यासोबत लगेच खेळायला बघते. तर जिथे मांजर जाऊ शकत नाही ना त्याच ठिकाणी मी हे प्लांट ठेवून दिले होते. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.